नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन म्हणून प्रश्नोत्तरं घेणार आहोत. पोलीस भरती PYQ क्वेश्चन्स व चालू घडामोडीवरील आधारित प्रश्न घेतलेले आहे. टोटल या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न आहे. तर 15 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येईल ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे. जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला दररोज व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न क्रमांक पहिला. वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? ऑप्शन क्रमांक दुसरा, आनंदमठ. प्रश्न क्रमांक दुसरा. खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? ऑप्शन क्रमांक 1, पालची सामुद्रधुनी. प्रश्न क्रमांक तिसरा. भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? ऑप्शन क्रमांक 1, 1951 ते 52 या वर्षी झाली ती. प्रश्न क्रमांक चौथा. 1853 मध्ये भारतास रेल्वे व टेलिग्राम कोणी परिचित केले? ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड डलहौसी यांनी केले होते. प्रश्न क्रमांक 5. वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? ऑप्शन क्रमांक 4, कालिकत बंदरावर पोहोचले होते. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यांची लांबी किती? ऑप्शन क्रमांक 2, 720 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? साल्हेर व मुल्हेर हे किल्ले नाशिक जिल्ह्यातील आहे. ऑप्शन क्रमांक 2, नाशिक. प्रश्न क्रमांक 8. निवडणूक आयुक्ताची नेमणूक डॅश करतात? निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती हे करतात. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र शासनाने लोकराज्य हे डॅश आहे? महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे मासिक आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10. चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? चिपको चळवळ ही वृक्षतोड याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1, वृक्षतोड. प्रश्न क्रमांक 11. पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? ऑप्शन क्रमांक 3, 206. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1, बॉम्बे हाय. प्रश्न क्रमांक 13. पाचाड येथे डॅश यांची समाधी आहे? पाचाड येथे राजमाता जिजाबाई यांची समाधी आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? प्रश्न कन्फ्यूज करण्यासाठी विचारलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही असं विचारलं गेलं आहे. उत्तर येईल त्याचं ऑप्शन क्रमांक 4, ठाणे येथे नाही. कधी कधी पुणे पण येतं. प्रश्न क्रमांक 15. भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्ये नमूद केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4, 51 यामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्ये दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4, 51. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.